नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत रव्याची इडली. त्याचबरोबर त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप रवा घातलेला आहे. यामध्ये आता अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे, अर्धा चमचा इथं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे अगदी याचं बॅटर तयार करायचं आहे. आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे. तर पाणी आपल्याला इथं अजून घ्यायचं नाही, कारण इथं रवा जर तुमचा मोठा असेल, जाडसर असेल तर पाणी जास्त लागू शकतं आणि थोडासा रवा बारीक असेल तर पाणी थोडंसं कमी लागतं. त्यासाठी इथं पाण्याचं मोजमाप नाही. जसं आपलं इडलीचं बॅटर आपण बनवतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं ह्या रव्याचंसुद्धा बॅटर तयार करायचं आहे. तर इथं मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे आणि आता हे छान बॅटर तयार झालेलं आहे. हे आपल्याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता रवा आपला छान फुललेला आहे आणि आपलं बॅटरसुद्धा छान तयार झालेलं आहे. एकदा याला छान असं फेटून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इनोचं 1 पॉकेट. तर 1 पॉकेट इथं मी घातलेलं आहे आणि आता या बॅटरला आपल्याला आणखीन एकाच डायरेक्शननं छान फेटून घ्यायचं आहे. म्हणजे एकाच डायरेक्शननं आपण छान फेटल्यानंतर रव्याला जाळीसुद्धा छान पडते आणि फुगतेसुद्धा. त्यासाठी आपल्याला हे जे बॅटर आहे ते एका डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे. इनो रव्यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला इडली करायला घ्यायची आहे. तोपर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे. आता इथं आपला रवा छान फेटून तयार झालेला आहे आणि आता इथं इडली पत्राला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला इडली घालायची आहे. तर लहान मोठी तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही इथं हे बॅटर घालू शकता. तर जास्तही बॅटर घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही. जास्त घातलं तर हे जास्त फुगतात, त्यामुळं ते बाहेरसुद्धा येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला संपूर्ण भरायचं नाही, थोडंसं कमी भरायचं आहे. अशाच पद्धतीनं दुसरं पात्रसुद्धा मी भरून घेणार आहे. तर 1 कप रव्यामध्ये इथं माझ्या 8 ते 9 इडल्या तयार झालेल्या आहेत. तर पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या इडल्या तयार होतात आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतात. तर इथं पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती आपल्याला आता इडली ठेवून द्यायची आहे आणि 15 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटाच्या नंतरच आपल्याला हे खोलायचं आहे. तर तुम्ही चेक न करतासुद्धा हे इडली काढू शकता, कारण 15 मिनिटात बरोबर 15 मिनिटांनी आपली इडली तयार होणार आहे. तर आता इथं 15 मिनिट झालेली आहेत आणि आता आपण झाकण पाडून पाहूया. तर खूप सुंदर अशी आपली इडली तयार झालेली आहे आणि मस्त फुगलेलीसुद्धा आहे आणि जाळीसुद्धा अतिशय छान पडलेली आहे. तर आता हे जे इडली आहे हे आपल्याला काढून थंड करण्यासाठी ठेवायची आहे. गरम गरम आपल्याला काढायचं नाही, तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे काढायचं आहे. आता ही इडली थंड होत आहे तोपर्यंत आपण इथं इडलीसोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया. तर चटणीसुद्धा प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आमच्याकडे ज्या पद्धतीनं चटणी बनवतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी डाळ घेतलेलं आहे. तर सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही इथं ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता. तर सुरुवातीला खोबरं आणि डाळवं मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये इतर साहित्य घातलेलं आहे. तर 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा आणि हिरव्या मिरच्या आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण तिखट तुम्हाला आवडत असेल तर जास्त हिरवी मिरची घाला, कमी आवडत असेल तर 2 ते 3 हिरवी मिरची यामध्ये घालू शकता. आता इथं पुदिन्याची पानं मी थोडीशी घातलेली आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला छान याचं बॅटर तयार करायचं आहे. तर इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि यामध्ये आता चिंच घालायची आहे. तर थोडीशी मी चिंच यामध्ये घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही काळं मीठसुद्धा इथं घालू शकता. काळं मीठ घातलं तरी ही अतिशय छान चटणी ही अतिशय छान लागते आणि तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालू शकता, त्याच्यानेसुद्धा चटणी अतिशय छान लागते. आता आपल्याला चटणीला तडका द्यायचा. तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं घातलेली आहेत. लाल हिरवी मिरची थोडीशी कट करून यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि आता हे आपल्याला तडका द्यायचा आहे. खमंग आणि अतिशय चविष्ट अशी हे आपली चटणी तयार झालेली आहे. आता इथं आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि इडलीसुद्धा आता थंड झालेली आहे. तर त्याचे काठ आपल्याला थोडंसं सोडवून घ्यायचं आहे, म्हणजे इडली निघायला पटकन निघते. तर असं काठ थोडंसं मी सोडवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हातानेच मी ही इडली काढणार आहे.
तर तुम्ही पाहू शकता अतिशय मऊ लुसलुशीत आणि याला जाळीसुद्धा अतिशय छान पडलेली आहे आणि फुगलेलीसुद्धा आहे. तर तांदळाची इडली बनवायची म्हणलं तर खूप वेळ जातो. रात्रभर ते भिजवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी त्याला वाटून परत आणि भिजत ठेवावं लागतं. तर तेवढा वेळ जर आपल्याकडे नसेल तर तुम्ही रव्याची झटपट अशी इडली बनवू शकता. खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागते आणि तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा हे इडली चटणी देऊ शकता. तर अतिशय चविष्ट अशी ही आपली इडली तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा. इडलीचे बनवण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. तर रव्याच्यासुद्धा इडल्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू शकतो आणि रव्याचे इतरही पदार्थ मी या अगोदर माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.